फेडरल बँकेमध्ये भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यामध्ये तब्बल 50,000 रुपये एवढा पगार असेल. अशा प्रकारची ही नोकरी फेडरल बँकेमध्ये पूर्ण केली जाणार असून या संबंधित शैक्षणिक पात्रता ही पदवीधर असणार आहे व ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण अर्जाची प्रोसेस पूर्ण करता येणार आहे. तर चला तर मग जाणून घेऊयात फेडरल बँक 2025 भरती संबंधित संपूर्ण माहिती. फेडरल बँकेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जर बँकेमध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर ही एक तुमच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे. कारण या भरती दरम्यान मोठ्या प्रमाणात चांगला पगारसुद्धा या भरतीला असेल. त्यामुळे या संबंधित संपूर्ण माहिती जाहिरातीच्या माध्यमातून जाणून घेऊयात. फेडरल बँकेमध्ये निघालेल्या भरतीमध्ये नोटिफिकेशन 10 जूनला आऊट झालेली आहे. त्याच पद्धतीने ॲप्लिकेशन डेट ही लास्ट 22 जून 2025 असणार आहे. 22 जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे व या संबंधित अर्ज केल्यानंतर ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाईल. त्याचप्रमाणे पुढे इंटरव्ह्यू अशा प्रकारची प्रोसेस करून उमेदवाराची निवड प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे 6 जुलैला ही ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाणार आहे. त्याच पद्धतीने एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये उमेदवार हा कमीत कमी ग्रॅज्युएट झालेला असावा. कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. त्याच पद्धतीने त्यामध्ये निदान 50% गुण उमेदवाराने मिळवलेले असावे व एज लिमिट देण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त 27 वर्षे ही एज लिमिट आहे. 27 वर्षापेक्षा जास्त वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार नाही. त्यामुळे 27 वर्षापेक्षा कमी वय असेल तर तुम्ही अर्ज करू शकणार आहात. व प्लेस ऑफ डोमेसाईल तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. जर तुम्ही कर्नाटक किंवा महाराष्ट्र व तमिळनाडू या 3 राज्यापैकी कोणत्याही राज्यातील रहिवासी असाल, तुमच्याकडे डोमेसाईल असेल तर तुम्ही अर्ज करू शकणार आहात. व तुम्ही आता महाराष्ट्रातील असाल तर अर्थातच या भरतीसाठी पात्र ठरणार आहात. त्याचप्रमाणे तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असणे बंधनकारक आहे. ड्रायव्हिंग लायसन तुम्हाला अर्ज करताना हवे असणार आहे. त्याचप्रमाणे आपण बघू शकता जून महिन्यामध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाणार आहे व तुमचे जर ग्रॅज्युएशन कोणत्याही शाखेतील झालेले नसेल तर तुम्ही अर्ज करू शकणार नाहीत. तुम्हाला कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे व तुम्ही जर फायनल इयरमध्ये असाल तर तुमचा रिझल्ट हा जून महिन्यामध्ये 1 तारखेपर्यंत डिक्लेअर्ड झालेला असावा. तर तुम्हीसुद्धा त्यामध्ये अर्ज करू शकणार आहात. त्याच पद्धतीने 10वी-12वीमध्ये सुद्धा त्या पद्धतीचे मार्क 50% निदान असणे गरजेचे असेल. आपण बघू शकता कंपनी अदर बेनिफिट्स यामध्ये पगार किती असेल तर 4.59 लाखापासून 6.19 लाखापर्यंतचा हा तुमच्या परफॉर्मन्सनुसार तुम्हाला पगार असणार आहे. त्यामुळे या बँकेमध्ये चांगल्या प्रमाणात पगार दिला जात आहे. त्याच पद्धतीने लोकेशन म्हणजेच या बँकेचे लोकेशन हे कर्नाटक, महाराष्ट्र व तमिळनाडू या 3 राज्यांमध्ये असणार आहे. यामध्ये तुम्हाला 1 वर्षाचा प्रोबेशन पिरियड पूर्ण करावा लागणार आहे. म्हणजेच मणिपाल युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्रोबेशन पिरियड पूर्ण करावा लागणार आहे. तो फक्त काही महिन्याचा. त्यानंतर इंटर्नशिप व ऑन जॉब ट्रेनिंग अशा प्रकारची संपूर्ण प्रोसेस ही प्रोफेशन पिरियडची असेल. त्याचप्रमाणे सिलेक्शन राऊंडमध्ये सुद्धा ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाईल. त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व नंतर इंटरव्ह्यू घेतला जाईल व अशा पद्धतीने विविध प्रकारे तुमची सिलेक्शन प्रोसेस होणार आहे. यामध्ये कशा पद्धतीने अप्लाय करायचे हे सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे. त्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही अगदी सहजरित्या रजिस्ट्रेशन करू शकणार आहात. 10 जून ते 22 जून या तारखेदरम्यान तुम्हाला रजिस्ट्रेशन पूर्ण करायचे आहे. आपण बघू शकता यामध्ये कॅन्डिडेटला ॲप्लिकेशन फी 350 रुपये एवढी भरावी लागणार आहे. त्याच पद्धतीने यामध्ये एक्स्ट्रा चार्जेस हे GSTचे आकारले जाईल. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला परीक्षा फी अपलोड करावी लागेल व यामध्ये क्वेश्चनचा पॅटर्न बघून घेऊयात. यात एकूण
50 मार्कासाठी 50 क्वेश्चन्स विचारले जाणार आहे व टोटल टाईम पिरियड हा 45 मिनिटांचा असणार आहे. यात सेल्स ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, कॉम्प्युटर अवेअरनेस, इंग्लिश प्रोफिशियन्सी व जनरल नॉलेज अशा सर्व 5 विषयासाठी 10 मार्कासाठीचे वेगवेगळ्या विषयाचे प्रश्न व यासाठी प्रत्येकासाठी 10 मार्क असे आकारले जाणार आहे. यामध्ये ही सेंटर देण्यात आलेले आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई, नागपूर व पुणे या ठिकाणी सेंटर उपलब्ध असणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही अर्ज करू इच्छित असाल तर अशा प्रकारचे संपूर्ण इन्स्ट्रक्शनसुद्धा देण्यात आलेले आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अर्थातच तुम्ही इन्स्ट्रक्शन वाचणे गरजेचे असणार आहे. या संबंधित इन्स्ट्रक्शन वाचण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व लिंक देण्यात आलेली आहे जाहिरातीची. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ही सर्व माहिती स्वतः वाचू शकता. अशा प्रकारे फेडरल बँकेची ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे व पगारसुद्धा चांगल्या प्रमाणात या भरती दरम्यान तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर इच्छुक असाल तर अर्थातच 22 जूनपर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता. मिळूयात नवीन माहितीसह पुन्हा एकदा. माझी नोकरी 247 या यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद.